नमस्कार, आपलं स्वागत आहे सिटी केबलवर। निवडणुका हा प्रत्येक भारतीयाचा एकदम जिव्हाळ्याचा विषय आहे। निवडणुका जवळ आल्या की चहाच्या कट्ट्यापासून ट्रेनपासून कॉलेज कट्टे सगळीकडे अगदी चर्चा चालू असतात, खमंग चर्चा चालू असतात। ह्या उमेदवारांनी असं केलं, ह्या उमेदवाराची ती पार्श्वभूमी आहे, ह्याचं असं आहे तसं आहे, अशा सगळ्या चर्चा चालू होतात। पण सगळेच जण थेट उमेदवारापर्यंत पोहोचू शकतात असं होत नाही। त्यांच्या मतदारसंघाबद्दल त्यांचं काय नियोजन आहे, त्यांच्या काय कल्पना आहेत, हे सगळ्यांपर्यंतच पोचतं असं नाही। तर हाच मुद्दा लक्षात ठेवून किमयागार क्रिएशन्स आणि ऑल इंडिया वोटर्स क्लब यांनी एक कार्यक्रम सादर केला आहे। त्याचं नाव आहे कोण ठरेल किमयागार। या कार्यक्रमामध्ये आम्ही उमेदवाराची मुलाखत घेतलेली आहे। त्यांच्या मतदारसंघाबद्दल काय प्रश्न आहेत, हे मतदारांचे प्रश्न काय आहेत त्या मतदारसंघाबद्दल, त्यांना कितपत जाण आहे, त्यांना त्याच्याबद्दल काय नियोजन आहे, त्या मतदारांच्या प्रश्नांना त्यांच्याकडे काय उत्तरं आहेत, हे आम्ही त्याच्यातनं जाणून घेतलं आहे। ह्या मुलाखती बघा, तिथल्या काही स्थानिक लोकांचे आम्ही त्यांच्या मतदारसंघातील उमेदवाराबद्दल काय मत आहे हे जाणून घेतलं आहे। ते बघा आणि आपण सुज्ञ नागरिक आहात, ते बघून आपण नक्की ठरवू शकाल की उमेदवाराचं त्याच्या मतदारसंघाबद्दल काय नियोजन आहे आणि ह्याच्यावरनं तुम्ही नक्की ठरवू शकाल की तुम्हाला मतदानाच्या दिवशी कोणाला मत द्यायचं आहे। तर बघूया कार्यक्रम कोण ठरेल किमयागार। आपलं स्वागत आहे सिटी केबलवरील कोण बनेल किमयागार या कार्यक्रमामध्ये। आज आपण भेटणार आहोत शिवसेनेचे अधिकृत उमेदवार श्री रमेश म्हात्रे यांना। त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ की त्यांच्या मतदारसंघाबद्दल काय नवीन प्लॅन्स आहेत, त्यांच्या पक्षाचे काय वचननामे आहेत। नमस्कार रमेशजी, सर्वप्रथम आपल्याला शिवसेना या पक्षाने अधिकृत उमेदवारी दिल्याबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन। आपण आज ही जी मुलाखत घेतोय ती आपण जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी। रमेशजी, कल्याण ग्रामीण ह्या भागासाठी आपल्याला उमेदवारी मिळाली आहे। आपण तसे डोंबिवलीकरांसाठी नवीन नाही, तुम्ही 2 टर्म तुमच्या नगरसेवका झाल्या, स्थायी समितीचे सभापती होतात, त्यामुळे राजकारणात तुम्ही तसे जाणकार आहात, पक्षातही तुम्हाला चांगला मान आहे। तुमचं विशेष म्हणजे असं ह्या जो मतदारसंघ आहे त्याच्यासाठी काही विशेष नियोजन आहे? मी 144 कल्याण ग्रामीण विभागामधून निवडणूक लढवित आहे शिवसेना भाजप युतीच्या पक्षातर्फे। असं वचननामा वगैरे नाही, परंतु मी इथला भूमिपुत्र आहे आणि नगरसेवक देखील आहे। त्यामुळे माझ्या वार्डामध्ये काही शहरी भाग येतो तो अर्धवट विकसित झालेला आहे आणि ग्रामीणमध्ये अनेक समस्या आहेत। त्या ठिकाणी प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य, रस्ते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाणी, हे प्रश्न बिकट असे प्रश्न आहेत आणि अत्यंत पसरट असा तो माझा वार्ड आहे। आणि मी इथला भूमिपुत्र असल्यामुळे मी अनेक वर्षे त्या गावांमध्ये संपर्क माझा येत असतो आणि मला या सर्व समस्यांची जाण आहे। मी ठामपणे सांगतो की आमच्या पक्षाच्या पाठीशी सर्व मतदार लोक आहेत। मी निवडून येणार आणि निवडून आल्यानंतर संपूर्ण शासनाच्या ज्या योजना आहेत ते राबवून येथील सर्व समस्या दूर करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन। रमेशजी, आत्ता आपण मतदारांना येणाऱ्या सगळ्या प्रश्नांबद्दल चर्चा तर केली, त्यांना काय सुविधा मिळायला पाहिजेत, कुठल्या क्षेत्रात मिळायला पाहिजेत काय, पण सगळ्यात महत्त्वाचा हा प्रश्न आहे की मतदारांची उदासीनता। म्हणजे तुमचं प्रशासन किंवा तुम्ही एवढं सगळं करायला तयार आहात, तुमचं राज्य आलं तर तुम्ही जे काय आश्वासन दिले ती नक्की पूर्ण करणार, पण मतदारांची उदासीनता याबद्दल तुम्हाला मतदारांना काही सांगायचं आहे का? काही लोक थोडंसं दुर्लक्ष करतात, सुस्तपणा दाखवतात की चला आता थोडासा टी व्हीवरचा कार्यक्रम बघू, नंतर थोडं जेवल्यानंतर थोडं झोपूया, झोपल्यानंतर 5 वाजून गेलेले असतात किंवा टी व्ही सिरियल संपल्यानंतर जाऊ, असं करून ते मतदान टाळत असतात, मतदानाला प्राधान्य देत नाहीत। त्यासाठी एखादे काही नियम तरी करायला पाहिजेत किंवा लोकांमध्ये जनजागृती करायला पाहिजे की मतदानाचा अधिकार हा किती महत्त्वपूर्ण आहे, त्याची त्यांना जाण करून द्यायला पाहिजे का ते तुमचं नुसतं मत नसून एक शस्त्र आहे तुमच्या हातात, त्याचा तुम्ही कसा उपयोग करायचा, कोणासाठी करायचा ते त्यांच्यावर असतं। परंतु त्यांनी मतदान मात्र प्रत्येक नागरिकांनी करावं, त्यांच्या आवडत्या नेत्याला करावं, त्यांच्या आवडत्या उमेदवाराला करावं, परंतु आपलं मत त्याने फुकट घालू नये एवढी त्यांना माझी नक्कीच विनंती राहील। रमेशजी, तुमच्या इतक्या टाईट शेड्यूल जे आपण म्हणतो ते असतं आणि त्याच्यातनंही तुम्ही आम्हाला जो वेळ दिलात त्याबद्दल मी किमयागार क्रिएशनतर्फे आपला हार्दिक आभारी आहे। तुम्हाला त्याच्याबद्दल खूप खूप म्हणजे आमच्याकडनं शुभेच्छा। तर रमेशजींप्रमाणेच किमयागार क्रिएशन आणि ऑल इंडिया वोटर्स क्लबतर्फे आपल्याला नम्र विनंती आहे की मतदान नक्की करा। नमस्कार, मी संतोष भागवत, आपलं स्वागत आहे सिटी केबलवरील कार्यक्रम कोण ठरेल किमयागार यामध्ये। हा कार्यक्रम किमयागार क्रिएशन्स आणि ऑल इंडिया वोटर्स क्लब यांनी सादर केलेला आहे।
यामध्ये आपण जाणून घेणार आहोत कल्याण ग्रामीणमधील 144 मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना याचे अधिकृत उमेदवार श्री रमेशजी पाटील यांच्याकडनं की त्यांच्या मतदारसंघाबद्दल त्यांचं काय नियोजन आहे, त्यांची काय मतं आहेत ते. रमेशजी नमस्कार. महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी तुम्हाला उमेदवारी दिल्याबद्दल अभिनंदन. तुम्ही समाजकारणात तसे नवीन नाही, तुम्हाला राजकारणात यावं असं नेमकं का वाटलं? खरं म्हणजे 67 अगोदर सुद्धा 64 साली माझ्या काकाने सखाराम शेठ पाटील यांनी या भागामध्ये एक उद्योगधंदा सुरू व्हावा म्हणून प्रीमियर कंपनी काकांनी माझ्या आणलेली इकडे. आणि प्रीमियर कंपनी आणल्यानंतर इथं बरेचसे समस्या यायला लागल्या, का शिक्षणाचा अभाव यायला लागला, का ग्रामीण भागामध्ये शिक्षण नाही. त्यामुळं मग काकांनी माझ्या घरी 1967 साली सुरुवात केली. त्यावेळेस ह्या 10 किलोमीटरच्या 10 किलोमीटरमध्ये कुठेही शाळा नव्हती. इवन दहिसरपासून तर अगदी दिव्यापासून सगळी मुलं आमच्याकडे शाळेत शिकायला यायची. आणि बरीचशी मुलं शिक्षण घेऊन मग पुन्हा त्यांना आम्ही प्रीमियरमध्ये नोकऱ्या दिलेल्या आहेत. त्यामुळे समाजकारण हा आम्ही 64 सालापासूनच सुरुवात केली. त्या अगोदर काका माझे ह्या गावोगाव फिरून सगळीकडे न्यायनिवाडा करणं हे ते सगळं घोड्यावर बसून काका माझे जात होते, सगळीकडे न्यायनिवाडा करत होते. समाजकारण हा एकच त्यांचं हे होतं. त्यामुळं हे मला लहानपणापासून बाळकडूच आहे समाजकारणाचं. आजला आपण बघतो का दुसऱ्याच्या ओंजळीने किती पाणी प्यायचं. कारण बऱ्याचशा वेळेस आपल्याला कुठे विधानसभेत म्हणा किंवा बाकीच्या पंचायत समितीपासून सगळीकडेच ही कामं निघतात. लोक आपल्याकडे येतात अपेक्षेने का आपण ती कामं अडवणं, ती कामं आपण वाया असं जातो. त्यापेक्षा आपण स्वतः का नको, स्वतः सक्षम आहोत आपण, असं कुठे कमी आहोत आपण. मग असं वाटलं की आम्ही असे बरेचसे नेते आम्ही इथे घराण्यात घडवलेले आहेत. पण आता म्हटलं दुसऱ्याच्या ओंजळी नको, आता स्वतः आपण कुठेतरी उतरावं. म्हणून आजला मी जिल्हा परिषद सदस्य आहे. माझी एक बहीण रत्नप्रभा म्हात्रे, तीसुद्धा नगरसेविका आहे. दुसरी एक बहीण आहे, ती भिवंडीची उपमहापौर आहे. असं म्हणजे आम्हाला ते आता चालून आलेलं सगळं संध्या. दादा, आपल्या पुढील वाटचालीसाठी किमयागार क्रिएशन आणि ऑल इंडिया वोटर्स क्लब यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. आभारी. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. आता आपण आहोत रमेशजी म्हात्रे, जे शिवसेना आणि भाजप युतीचे उमेदवार आहेत, त्यांच्या मतदारसंघात. त्यांची मतं आपण जाणून घेतलीच. आता आपण जाणून घेऊया की मतदारांची त्यांच्याबद्दल काय मतं आहेत. काका, आपलं नाव काय? माझं नाव प्रकाश पांडुरंग ओलतीकर. काका, आपण काय करता? मी जनरल मेन हॉस्पिटल आहे फडके रोडला, ते मी सगळं मेंटेन करतो. बरोबर. वयोमान बघता तुम्ही भरपूर राजकारण, समाजकारण बघितलेलं आहे तुमच्या आयुष्यात. आत्ता जे ह्या स्थितीला राजकारण किंवा हे जे काय चालू आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे? आजच्या ज्या स्थितीला जे राजकारण चालू आहे ना, ते पहिल्यापेक्षा थोडं राजकारण वेगळं आहे. पहिल्यांदा इकडे सगळे उमेदवार आपले सुशिक्षित आणि चांगले होते. आत्ता पण आहेत, नाही असं नाही. पण हल्लीचं जे राजकारण आहे ना, ते सगळं म्हणजे असं गडूळ आहे. कोणी हे करतो, काय म्हणतात त्याला, बंडाळी करतो, कोणी हे करतो, ते करतो. तर हे ज्या स्थानिक लेवलला जे काही घडामोडी घडत आहेत, उदाहरणार्थ शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, सोनिया काँग्रेस, ह्याच्यामध्ये जी काही टफ फाईट चालली ती फार मोठ्या प्रमाणात चाललेली आहे. पण ती टफ फाईट कशाला करावी आणि कोणासाठी करावी, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःच्या मनात विचारायला पाहिजे. मत आहे आता जे राजकारण चालू आहे ते योग्य आहे. हां, त्याच्यात काय प्रॉब्लेम नाही. जे चालते ते बरोबर चालते आता. आणि जे उमेदवार जे आहे ते बी सगळे जगायला बरोबर आहे. प्रत्येक वर्षी प्रत्येक ज्या इलेक्शनला मतदान करतो. जेव्हापासून 18 वर्षांपासून चालू झालं आहे आतापर्यंत प्रत्येक इलेक्शनला आपण मतदान करतो. ते खूपच चांगले आहेत. इथे खूप त्याने सुविधा केलेल्या आहेत, उपलब्ध आहेत. त्यामुळे आम्ही त्यांनाच निवडून देणार आहोत. राजकारणात तसा सहभाग नाही आहे, पण आम्ही मतदान वगैरे करायला जातो. तसं त्यांना जे आमच्यासाठी कार्य करतील त्यांना आम्ही सहभाग करतोच. सबसे अच्छा है ये, क्या राजनीति है इधर वो लोग का है, हम लोग का तो है नहीं कुछ. ऐसा अपना तो खाली वोट देने का मतलब रहता है. और मेरे हम लोग का क्या है, रमेश सेठ का है बस. कुठेही असेल तर गेली 7-8 वर्षापासून तो मी कंटिन्यूस मतदान करतो आहे. आणि डोंबिवलीत तरी मला साधारण म्हणजे आता एक सांगितलं 18-19 वर्ष झालेली आहेत. आणि चालू आहे राजकारणामध्ये, सर्व पक्षांमध्ये स्पर्धा आहे. हे करणं प्रत्येकाचा हक्क आहे आणि तो त्यांनी बजावलाच पाहिजे. आणि चांगली उत्कृष्ट अशी सरकार आणण्यासाठी लोकांनी मतदान करण्यासाठी बाहेर पडलं पाहिजे.